चलो हा तुझा ठीक आहे. बघा आपण कालच्या लेक्चरमध्ये जिथपर्यंत आपण आलो होतो बघा त्याच्या पुढच्या कंटेंटला आपण त्या ठिकाणी सुरुवात करूया. सरळ सरळ पाठीमागं मी तुम्हाला काही पेशव्यांच्या बद्दल आपण त्या ठिकाणी चर्चा करतोय. पेशवे ओके. मग पहिले जे पेशवे आहेत बघा ज्यांचं नाव लक्षात ठेवा, चला बाळाजी विश्वनाथ भट, आपण त्यांच्याबद्दल पाठीमागं सविस्तर बोललेलो आहोत. त्यानंतर सेकंड जर आपण पेशव्यांच्या बद्दल जर बोललो बघा ते आहेत या ठिकाणी कोण, प्रथम बाजीराव, आपण त्यांच्याबद्दलही त्या ठिकाणी पाठीमागच्या तासामध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे. आता बघा पहिला एक भाग लक्षात ठेवा, बघा बाजीराव जे आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला काल बऱ्यापैकी आपलं जे पाठीमागचं लेक्चर झालं त्याच्याबद्दल बऱ्यापैकी आपल्या त्या ठिकाणी बोलणं झालेलं आहे. आता त्यानंतर बघा तिसरे जे पेशवे झालेले आहेत ज्यांचं नाव लक्षात ठेवा, चला बघा बाळाजी बाजीराव, आपण ज्यांना म्हणूया काय बोललो बघा बाळाजी बाजीराव. एक एक घटनाक्रम त्या ठिकाणी थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. बघा आता जर तुम्ही बाळाजी बाजीरावचा जर कालखंड जर पाहिला तर बघा यांचा कालखंड आहे 1740 ते 1700 किती बघा त्या ठिकाणी 49. हा बाळाजी बाजीरावांचा या ठिकाणी कालखंड आहे. मग आता पहिला माझा एक मुद्दा लक्षात ठेवा, बघा ज्यावेळेस तुम्ही बाळाजी बाजीरावांच्या बद्दल बोलता सरळ सरळ यांचं एक वेगळं नाव तुम्हाला या ठिकाणी माहित पाहिजे बघा, आणि ते नाव आहे या ठिकाणी नानासाहेब. काय बोललो बघा नानासाहेब. म्हणजे कधी कधी काय होतं माहिती आहे तुम्हाला, ह्या पेशव्यांचे वेगवेगळे दुसरे जे नावं आहेत ते जर तुम्हाला विचारले तर तेही तुम्हाला या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे. मग आता ज्यावेळेस तुम्ही नानासाहेबांच्या बद्दल बोलता पहिला तर एक भाग आपला हा क्लिअर पाहिजे बघा की सरळ सरळ यांच्या कालखंडामध्ये काही महत्वाच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. आपण त्या घटनेच्या बद्दल बोलूया. पहिला माझा एक भाग लक्षात ठेवतो बघा यांच्या कालखंडामध्ये काय झालंय बघा. एक अफगाणिस्तानचा सरदार आहे ज्या सरदाराचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवतो बघा तैमूर लंग म्हणून. काय बोललो बघा त्या ठिकाणी तैमूर लंग. हे नावं तुमचे क्लिअर पाहिजे. तर या तैमूर लंगनी काय केलं बघा त्या ठिकाणी भारतावरती आक्रमण केलं. आता काय बोलतोय माझ्या बोलण्याकडे थोडंसं जरा लक्ष द्या बघा. जर तैमूर लंगनी या ठिकाणी जर भारतावरती जर आक्रमण केलेलं आहे तर मला सांगा या ठिकाणी तैमूर लंग मध्ये आणि या ठिकाणी युद्ध कोणामध्ये व्हायला पाहिजे बघा मुघल बादशाहमध्ये. बरोबर आहे काय बोललो मी, युद्ध कोणामध्ये व्हायला पाहिजे तैमूर लंग आणि या ठिकाणी मुघल बादशाह, कारण की आक्रमण त्या ठिकाणी भारतावरती केले तैमूर लंगनी. परंतु मी तुम्हाला जे मगाशी बोललो होतो बघा की आपला भारताचा आपण जर मराठा राज्याचा जर विचार केला तर या पेशव्यांच्या कालखंडामध्ये मराठी सत्ता ही एवढी त्या ठिकाणी शक्तिशाली ठरली होती किंवा एवढी त्या ठिकाणी शक्तिशाली झाली होती की जर भारतातल्या कोणत्याही एखाद्या राज्यावर जर आक्रमण झालं, काय बोलतो मी, भारतातल्या कोणत्याही एखाद्या राज्यावर जर आक्रमण झालं तर लक्षात ठेवतो ते राज्य काय करायचं बघा त्या ठिकाणी मराठा राज्याची मदत मागवायचं. आता इथं खुद्द भारतावरती आक्रमण झालंय म्हणजे ते दिल्लीच्या मुघल बादशाहवरती, आणि या वेळेस आपण जर बघितलं बघा दिल्लीचा मुघल बादशाह आहे ज्याचं नाव लक्षात ठेवतो अहमद शहा. म्हणजे एकंदरीत कधी कधी काय होतं माहितीये का, एक गोष्ट माझी थोडीशी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न हा पडतोय की 1761 मध्ये काय बोललो बघा 1761 मध्ये पानिपतची या ठिकाणी तिसरी लढाई झाली बघा. पानिपतची कितवी या ठिकाणी तिसरी झाली. कोणाकोणामध्ये या ठिकाणी बघा अफगाणिस्तानचा शासक आहे त्या शासकाचं नाव लक्षात ठेवा चला बघा सरळ त्या ठिकाणी कोण आहे अहमद शाह अब्दाली. काय बोलले त्या ठिकाणी अहमद शाह अब्दाली हे आपलं नाव क्लिअर पाहिजे बघा. आणि या बाजूला त्या ठिकाणी कोण लढले त्यांच्या विरुद्ध, तर हे लढले त्या ठिकाणी सरळ मराठी सत्ता किंवा या ठिकाणी जे मराठी आहेत ओके हे त्या ठिकाणी यांच्या विरुद्ध लढाई झाली बघा. मग प्रश्न हा पडतोय की अहमद शाह अब्दालीने आक्रमण केलं, त्यांनी महाराष्ट्रावर आक्रमण नव्हतं केलं, त्यांनी आक्रमण केलं बघा त्या ठिकाणी भारतावरती. म्हणजे खऱ्या अर्थानं अहमद शाह अब्दाली आणि मुघल बादशाहमध्ये लढाई व्हायला पाहिजे. पण मग प्रश्न हा पडतो की तिथं मराठ्यांसोबत हे युद्ध कसं झालं, हा मोठा प्रश्न आहे. तर त्याचं कारण तुम्हाला इथं मिळतं बघा. तर झालं काय, या तैमूर लंगनी काय केलं बघा या मुघल बादशाहवरती आक्रमण केलं, आणि मग या मुघल बादशाहने काय केलंय त्या ठिकाणी सरळ सरळ ह्या आपण ज्याला म्हणूया मराठा जे सरदार आहेत म्हणजे इथं पेशवा कोण बघा बाळाजी बाजीराव यांची मदत मागितली. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवतो, जर भारतावरती जर आक्रमण होतंय तर भारताचा मुघल बादशाह मदत कोणाची मागतोय त्या ठिकाणी या मराठा इथं पेशव्यांची मागतो बघा, मराठा राज्यांच्या पेशव्यांची. आणि मग लक्षात ठेवतो काय केलं माहितीये का, इथं बाळाजी बाजीरावांनी त्यांचे जे बंधू आहेत त्या कालच्या वंशावळीमध्ये तुम्ही बघा बाळाजी बाजीरावांच्या पलीकडे एक नाव लिहिलं बघा मी, आणि ते नाव लक्षात ठेवतो आपण ज्यांना रघुनाथराव म्हणूया. काय बोललो बघा रघुनाथराव. आता वास्तविकता लक्षात ठेवतो बघा बाळाजी बाजीरावांनी काय केलं, मग आता ज्या वेळेस या मुघल बादशाहने सांगितलं की तैमूर लंगनी भारतावरती आक्रमण केले, तुमची मदत आम्हाला पाहिजे, त्यावेळेस बाळाजी बाजीरावांनी रघुनाथरावांना काय केलं बघा ह्या तैमूर लंगचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं. एक मराठी व्याकरणामध्ये छानशी म्हण आहे बघा,
ती म्हण अशी आहे की मराठ्यांचे झेंडे आटके पार लागले. ऐकले असेल तुम्ही बऱ्याचदा, मराठ्यांचे झेंडे आटके पार लागले. किंवा कधी कधी असाही प्रश्न येतो की मराठ्यांचे घोडे या ठिकाणी नर्मदा नदीचे पाणी प्यायले. हे म्हणी आहेत. याचं उत्तर तुम्हाला इथं पाहायला मिळतं बघा. उत्तर कसं आहे, पहिला भाग लक्षात ठेवा. काय झालं बघा, या रघुनाथरावांनी या तैमूरलंगचं काय केलं, त्या ठिकाणी युद्धामध्ये पराभव केला. नुसता पराभवच नाही केला, रघुनाथराव त्या तैमूरलंगच्या इतकं पाठीमागं लागले. म्हणजे तैमूरलंग पुढे बोलतोय आणि त्याच्या पाठीमागं कोण लागले बघा, रघुनाथराव लागले. म्हणजे आता रघुनाथरावांच्या माइंडमध्ये वेगळं सुरू आहे. त्यांच्या माइंडमध्ये असं आहे की एकदा ह्या तैमूरलंगला पकडायचं आणि डायरेक्ट मारून टाकायचं, विषय खतम. ठीक आहे, म्हणजे डबल यांनी भारतावरती आक्रमण केलंच नाही पाहिजे. काय बोलतो, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. डबल या तैमूरलंगनी भारतावरती आक्रमण केलंच नाही पाहिजे. मग आता काय केलं माहितीये का, तैमूरलंग पुढे पळतोय, त्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी रघुनाथराव लागलेले आहेत. आणि हे पळत पळत लक्षात ठेवला या तैमूरलंगला, म्हणजे आत्ता सध्याला आपण जर बघितलं, अफगाणिस्तानच्याही पुढे एक बॉर्डर आहे बघा, अटक पर्यंत, अटक नावाचं एक बॉर्डर आहे. त्या आटके पार त्या काय केलं बघा, तैमूरलंगला त्या ठिकाणी पुढे ढकललं गेलं. कोणी, या ठिकाणी रघुनाथरावांनी. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवतो बघा, मराठ्यांचे झेंडे आटके पार लावले. आणि हे जर कुणी लावले असेल तर कुणी लावले बघा, ह्या त्या ठिकाणी सरळ सरळ रघुनाथरावांनी लावलेले आपल्याला पाहायला मिळतील. मग आता दुसरा मुद्दा असा आहे, या रघुनाथरावांनी काय केलं बघा, दिल्लीचा जो मुघल बादशाह आहे अहमद शहा, या अहमद शहा सोबत एक तह केला, ज्या तहाचं नाव लक्षात ठेवतो 1752 मध्ये. आणि तहालाच काय म्हणायचं बघा, त्या ठिकाणी अहमदिया तह म्हणायचंय. काय बोललो बघा, अहमदिया तह. मग आता या अहमदिया तहाने काय ठरवलं गेलं की दिल्लीचं पूर्णपणे संरक्षण कोण करतील बघा, तर दिल्लीचं संरक्षण करतील त्या ठिकाणी मराठा राज्य हे दिल्लीचं संरक्षण करणार आहे. म्हणजे आता इथं तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीये की मराठा राज्याची पॉवर किती भयंकर वाढली असेल. डायरेक्ट दिल्लीचं संरक्षणच कोणाकडे आलंय, या ठिकाणी मराठा राज्याकडे आलेला आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी माहित पाहिजे. आपण ज्या पेशव्यांच्या बद्दल बोलतोय बघा, त्यांचं नाव लक्षात ठेवतो बाळाजी बाजीराव. आणि यांच्या कालखंडामधल्या आपल्याला या ठिकाणी महत्वाच्या 3 घटना पाहायच्यात. त्यातली पहिली घटना आहे बघा, या ठिकाणी 1700 सरळ सरळ बाळाजी बाजीरावांचा कालखंड 1740 ते 49 नाहीये, यांचा कालखंड 1740 ते 1700 किती बघा त्या ठिकाणी 61 आहे. सॉरी, ते मगाशी थोडंसं 49 लिहिलं गेलं, कारण की ती घटना वेगळी आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही बाळाजी बाजीरावांचा जर कालखंड बघितला 1740 ते किती बघा 61, मग यांच्या कालखंडामधल्या 3 घटना लक्षात ठेवला. त्यातली पहिली घटना आहे बघा 1749 ची. आता 1749 साली काय केलं बघा यांनी, म्हणजे बाळाजी बाजीरावांनी, जे आपले शेवटचे छत्रपती आहेत ते छत्रपती शाहू महाराज, तर शाहू महाराज यांच्यासोबत काय केलं बघा, एक तह केला, ज्या तहाचं या ठिकाणी नाव लक्षात ठेवला आपण, ज्याला सांगोल्याचा तह म्हणूया. काय बोललो बघा, सांगोल्याचा तह. आणि या सांगोल्याच्या तहाने काय केलं, या बाळाजी बाजीरावांनी डायरेक्ट छत्रपती पदच कॅन्सल करून टाकलं. काय बोललो मी, छत्रपती पदच कॅन्सल केलं. म्हणजे मराठा राज्याचे आता सर्वेसर्वा म्हणजे संपूर्णपणे अधिकार कोणाकडे आले बघा, यांच्याकडे आलेले आहेत. आणि मग जर तुम्हाला कधी असा जर प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या तहाने छत्रपती पद हे रद्द केलं गेलं, तर आपला आन्सर पाहिजे बघा 1749च्या या सांगोल्याच्या तहाने काय केले, हे जे छत्रपती पद आहे हे छत्रपती पद त्या ठिकाणी कॅन्सल केले किंवा त्या ठिकाणी रद्द केलेलं आहे. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा मुद्दा असा आहे बघा, यांच्या कालखंडामध्ये दुसरी घटना तुम्हाला मगाशी बोललोय मी की यांच्या कालखंडामध्ये काय झालंय, हा जो अहमदिया तह आहे हा अहमदिया तह केलेला आहे. आणि या अहमदिया तहाने आता दिल्लीचं पूर्णपणे संरक्षण कोण करते बघा, तर या ठिकाणी दिल्लीचं पूर्णपणे संरक्षण हे मराठा राज्य करत आहे. आणि तिसरी एक घटना लक्षात ठेवू, ती घडली बघा 1761 मध्ये, आणि जिला आपण म्हणूया या ठिकाणी पानिपतची तिसरी लढाई. किती बोलले बघा त्या ठिकाणी, पानिपतची तिसरी. आता एक घटना लक्षात ठेवतो कशी आहे. मी तुम्हाला काय बोललोय, अहमदिया तहानं दिल्लीचं पूर्णपणे या ठिकाणी प्रोटेक्शन म्हणजे कुणाकडे आलंय, ह्याला बघा मराठा राज्याकडे. आणि मग झालंही तसंच, एक घटना या ठिकाणी प्रॉपर लक्षात ठेवू बघा की 1761 मध्ये, काय बोललो मी, 1761 मध्ये या ठिकाणी दिल्ली हा मेन केंद्रबिंदू आहे. काय बोललो बघा, दिल्ली हा या ठिकाणी मेन केंद्रबिंदू आहे. आणि 1761 मध्ये काय झालं बघा की हा जो अफगाणिस्तानचा शासक आहे अहमद शाह अब्दाली, काय बोललो मी, अहमद शाह अब्दाली, तर या अब्दालीनं काय केलं बघा त्या ठिकाणी पुन्हा एकदा 1761 मध्ये दिल्लीवरती आक्रमण केलं. माझ्या एक पॉइंट लक्षात ठेवू बघा, उत्तर भारतामध्ये एक राज्य आहे आणि त्या राज्याचं नाव लक्षात ठेवू बघा, रोहिलखंड नावाचं राज्य. काय बोललो मी, रोहिलखंड. आता माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, रोहिलखंड. आणि या रोहिलखंडचा तिथला एक नवाब आहे
ज्याचं नाव लक्षात ठेवा चला बघा, नजीब खान रोहिल्या. काय बोललोय मी? नजीब खान रोहिल्या. आता मॅटर असा आहे की बघा 1752च्या अहमदिया तहाने दिल्लीचं संरक्षण आता कोण करते? मराठे करतात. परंतु त्या नजीब खान रोहिल्याचा प्लॅन वेगळा आहे बघा. नजीब खानला दिल्लीवरती, म्हणजे तो जरी भारतामधला असला तरी त्याला लक्षात ठेवतो दिल्ली पूर्णपणे त्याला काबीज करायची होती. कोणाला बघा? नजीब खानला. आणि आता दिल्लीचं प्रोटेक्शन कोण करतंय? मराठा राज्य करतंय. आणि त्यामुळं काय व्हायचं माहितीये का, या ठिकाणी सरळ सरळ गोष्ट लक्षात ठेवचला, नजीब खानला ही गोष्ट त्या ठिकाणी पूर्णपणे खटकली. आणि मग नजीब खानने काय केलं बघा, मराठा जे सरदार होते त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी कट कारस्थान रचायला सुरुवात केली. एक पहिला भाग लक्षात ठेवचला, आपण जर बघितलं, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की आपल्या भारतामध्ये मराठा राज्यामध्ये एवढे ग्रेट त्या ठिकाणी सेनापती होऊन गेले, आपण कल्पनाही करू शकत नाही. आपण त्यांच्याकडनं आदर्श घेण्यासारखा आहे. बघा उत्तर भारतामध्ये मराठ्यांचं एक घराणं आहे बघा, ज्यांचं नाव लक्षात ठेवचला, शिंदे घराणं. काय बोललो बघा त्या ठिकाणी? शिंदे. मी तुम्हाला काल सांगितले शिंदे कुठले होते, तर शिंदे आहेत बघा या ठिकाणी ग्वाल्हेरचे आहेत. कुठले आहेत? ग्वाल्हेरचे. मग आता या शिंदेचा जर आपण विचार केला बघा, दोन बंधू आहेत, दोन बंधू. त्यापैकी एक आहेत ज्यांचं नाव लक्षात ठेवचला, दत्तोजी शिंदे. आणि सेकंड आहेत बघा त्या ठिकाणी कोण? अण्णाजी शिंदे. हे दोन नावं त्या ठिकाणी कन्फर्म लक्षात ठेवचला, दत्तोजी आणि अण्णाजी. आता मुद्दा असा आहे बघा, काय झालंय, मग नजीब खान रोहिल्यांच्या त्या ठिकाणी हालचाली वाढल्या, कारण की ते या दोघांच्या विरुद्ध कट कारस्थान करतात. कारण की उत्तर भारतामध्ये सरळ सरळ यांचं प्रोटेक्शन आहे त्या दिल्लीला. आणि मग झालं काय बघा, एक गोष्ट लक्षात ठेवचला, या नजीब खान रोहिल्यांनी इथं सरळ भारतावरती आक्रमण करण्यासाठी वास्तविकता दिल्लीचं संरक्षण जसे मराठा राज्य करायला लागले तेव्हापासून या नजीब खानच्या माइंडमध्ये ही गोष्ट म्हणजे त्याला डायजेस्ट झालेलीच नाहीये. मग त्यांनी काय केलं बघा, उत्तर भारतामध्ये हे जे मराठे आहेत यांच्या विरुद्ध कट कारस्थान रचायला सुरुवात केली. आणि त्यांनी काय केलं बघा, दिल्लीवरती आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केलं एका व्यक्तीला, ज्याचं नाव लक्षात ठेवचला, अहमद शाह अब्दाली. मी तुम्हाला आज पानिपत बद्दल बोलणार आहे. आणि प्रत्येकाने व्यवस्थित त्या ठिकाणी ह्या घटनेचा अभ्यास करा बघा. आपल्या बऱ्याचशा लोकांना वास्तविकता माहित नाही, काहीतरी उगा आपलं वेगळं आपण बोलून टाकतो. माझा एक पहिला मुद्दा लक्षात ठेवतो, या नजीब खान रोहिल्यांनी काय केलं बघा, अब्दालीला भारतामध्ये बोलून घेतलं. मग तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आहे की खालीलपैकी पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये अहमद शाह अब्दालीला भारतामध्ये येण्यासाठी कुणी निमंत्रण दिलं किंवा कुणी निमंत्रित केलं, तर आपलं उत्तर काय पाहिजे बघा त्या ठिकाणी, नजीब खान रोहिल्या यांनी हे त्या ठिकाणी निमंत्रित याला केलेलं आहे बघा, त्या अब्दालीला. मग आता पहिला मुद्दा लक्षात ठेवला बघा, जसा अब्दाली त्या ठिकाणी भारताकडे येण्यासाठी निघाला, तसा या नजीब खाननी काय केलं बघा, अजून त्या ठिकाणी हालचाली वाढवल्या. कशा? 2 मिनिटं लक्ष द्या. आता एकंदरीत जर आपण बघितलं बघा, तर लक्षात ठेवला उत्तर भारतामध्ये कन्सिडर करा ही त्या ठिकाणी नर्मदा नदी आहे. कोणती बोललं बघा? नर्मदा. आणि नर्मदाच्या पलीकडं इकडे तुमचं राज्य आहे बघा, ज्या राज्याचं नाव लक्षात ठेवला आपण, ज्याला रोहिलखंड म्हणूया. आणि या रोहिलखंडचा प्रमुख व्यक्ती कोण आहे? आता तुम्हाला सांगितलं मी, नजीब खान आहे, नजीब खान रोहिल्या. आणि दक्षिणेकडे नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे आपण जर बघितलं बघा, या ठिकाणी ग्वाल्हेर नावाचं हे संस्थान आहे. आणि या ग्वाल्हेरमध्ये या ठिकाणी कोण आहेत बघा, हे मराठा सरदार आहेत शिंदे. मग नजीब खान काय करायचं माहितीये का, याला विनाकारण त्या ठिकाणी इथं सरळ सरळ ह्या मराठा सरदारांना त्रास द्यायचं काम सुरू केलं बघा या नजीब खानने. म्हणजे कसं, आता विशेष करून लक्षात ठेवायचं, शिंदे मराठा सरदार आहेत आणि थोडंसं आपण ज्याला म्हणूया हिंदू परंपरेनुसार रोज सकाळी उठायचं, बरोबर आहे की नाही, नर्मदा नदीमध्ये त्या ठिकाणी सरळ सकाळी सकाळी त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया स्नान करायचं, नदीची पूजा अर्चा करायची, हे त्यांचं सुरू होतं. पण नजीब खान काय करायचं माहितीये का, यांना मुद्दामून त्रास व्हायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सरळ सरळ नजीब खान या नर्मदा नदीच्या पात्रामध्ये, म्हणजे इकडे आपण जर बघितलं तर या नर्मदा नदीच्या पात्रामध्ये काय करायचं बघा, त्या ठिकाणी सरळ या ठिकाणी गायी असेल, जनावरे असतील, यांना मारायचा, कापायचा आणि तो नदीमध्ये टाकून द्यायचा. आणि बऱ्याचदा काय व्हायचं माहितीये का, त्या ठिकाणी मराठा सरदार ज्यावेळेस नदीमध्ये सकाळी सकाळी आंघोळ करायचे आणि सूर्याला असं त्या ठिकाणी पाणी जे आहे ते अर्घ करायचे, त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये हे मांसाचे तुकडे डायरेक्ट घेऊन जायचे बघा. त्यामुळं इथं शिंदेच्या मध्ये आणि या नजीब खान रोहिल्यांच्या मध्ये कंटिन्यू, म्हणजे आपण ज्याला म्हणूया वादविवाद सुरू असायचे. परंतु ज्यावेळेस नजीब खान रोहिल्यांनी काय केलं बघा, त्या उत्तर भारतामधनं म्हणजे त्या अफगाणिस्तानमधनं अब्दालीला बोलून घेतलं, त्यावेळेस मात्र काय केलं बघा, यांचा दिमाग खराब झाला शिंदेचा. आणि यापैकी एक व्यक्ती आहे बघा, शिंदेचे एक मोठे बंधू आहेत, ज्यांचं नाव लक्षात ठेवचला, अण्णाजी शिंदे. काय बोललो मी? अण्णाजी शिंदे. यांनी काय केली बघा, एक शपथच घेतली डायरेक्ट की आता या
नजीब खानला आपण आतापर्यंत एवढं सहन केलंय, पण आता नजीब खाननी ही जी कृती केली ना की त्या अब्दालीला जे भारतामध्ये बोलून घेतलंय हे चुकीचं आहे. मग आता मी शपथ घेतो आणि उत्तर ते म्हणजे त्या रोहिल खंडमध्ये जातो आणि नजीब खान रोहिल्याचं डायरेक्ट मुंडकं छाटून त्याचा खतम करून टाकतो. शपथ कोणी घेतली? अण्णाजी शिंदे यांनी. आता लक्ष द्या बघा, आता हे थोडंसं नदीचं पात्र कमी झालंय. पूर्वी ह्या नर्मदा नदीचं पात्रच रुंद होतं, 3 किलोमीटर एवढं रुंद होतं. किती? 3 किलोमीटर. आणि ह्या नर्मदा नदीचं पात्र ओलांडण्याची कला ही फक्त त्या कालखंडामध्ये शिंदेकडे होती बघा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवतो, आता नजीब खानकडे आधुनिक पद्धतीने बंदुका आहेत आणि अण्णाजी शिंदे काय झालं बघा, त्या ठिकाणी ह्या नदीच्या पात्रामध्ये शिरले. एक 4 ते 5 हजार सैनिक सोबत घेतलं आणि पहाटे पहाटे काय केले बघा, यांनी नदी त्या ठिकाणी क्रॉस केली आणि नदीच्या पलीकडे जाऊन त्या ठिकाणी इथं आपण जर बघितलं तर बघा, तुम्ही आजही एखाद्या नदीचं पात्र जर बघितलं तर नदीच्या किनाऱ्यावरती गाळ असतो बघा, गाळ. आणि ह्या गाळामध्ये पहाटे पहाटे त्या नजीब खानमध्ये आणि अण्णाजी शिंदे यांच्यामध्ये काय झालं बघा, लढाई सुरू झाली. म्हणजे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही, आपले हे जे मराठा सरदार आहेत गुडघ्या इतक्या चिखलामध्ये फसलेत आणि तशा परिस्थितीमध्ये हे सरदार त्या नजीब खान विरुद्ध काय करताय, उत्तर भारतामध्ये लढताय. काय बोलतो माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. बरं, दुसरा मुद्दा, त्या नजीब खानकडे बंदुका आहेत, यांच्याकडे तलवारी वगैरे ह्या गोष्टी आहेत आणि त्यातल्या 4-5 बंदुकीच्या गोळ्या नजीब खाननी काय केलं बघा, या ठिकाणी सरळ सरळ या अण्णाजी शिंदेंना मारल्या. काय बोललो मी? अण्णाजी शिंदेंना मारल्या. आणि अण्णाजी शिंदेंना त्या ठिकाणी सरळ बघा, त्यांचा नजीब खानचा अजून एक त्या ठिकाणी सेनापती आहे बहादूर शाह म्हणून, त्या बहादूरने काय केलं बघा, अण्णाजी शिंदेंना पकडलं, असं गोल रिंगण केलं आणि त्या रिंगणामध्ये अण्णाजी शिंदेंना त्या ठिकाणी टाकलं गेलं. म्हणजे अण्णाजी शिंदेंचा फक्त जीव जिवंत होता, म्हणजे थोडासा त्यांच्या बॉडीमध्ये जीव होता, बाकी सर्व त्या ठिकाणी गोळ्या वगैरे मारून त्यांना खतम केलं होतं. आणि त्यावेळेस त्या बहादूर खाननी विचारलं अण्णाजींना की क्यों अण्णाजी हम, म्हणजे ते हिंदीमध्ये बोलला तो कि क्यों अण्णाजी तुम तो हमारी गर्दन छाटने इधर आए थे. तर अण्णाजी शिंदेचं एक वाक्य त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे, जे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचं ठरतं बघा, आणि जे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असाल, बचेंगे तो और लढेंगे. काय बोललो मी? बचेंगे ते और लढेंगे. आणि असं म्हणल्याबरोबर त्या बहादूर खाननी काय केलं बघा, अण्णाजी शिंदेची गर्दन लगेच वेगळी करून टाकली. तेवढंच करून तो थांबलेला नाहीये. म्हणजे एवढ्या मोठे शूरवीर त्या ठिकाणी हे सरदार होते, त्यांची छाटलेली गर्दन या बहादूर खाननी काय केली बघा, त्या भाल्याला लटकवली आणि अख्ख्या दिवसभर त्या रोहिल खंडमध्ये तो भाला फिरत होता, ते छाटलेली गर्दन, की हा बघा मराठा सरदार जो मला मारण्यासाठी आला होता नजीब खानला, आणि त्यांचं मुंडकं मी छाटलंय आणि असं केलेलं आहे. म्हणजे एवढं क्रूरपणे त्या ठिकाणी काय केलं बघा, या सरदारांना उत्तर भारतामध्ये मारलं गेलं. परंतु दुसरी घटना महत्वाची आहे. जसं अण्णाजी शिंदेंना मारलं गेलं तसं अण्णाजी शिंदेचे छोटे भाऊ आहेत, त्यांचं नाव लक्षात ठेवलं बघा, दत्तोजी शिंदे. वय वर्ष फक्त 17 वर्ष. किती बोललो मी? 17. मी तुम्हाला अजून मी सांगतो, आपल्या मराठा राज्यामध्ये एवढे शूरवीर पराक्रमी सरदार होऊन गेले, परंतु आपलं दुर्भाग्य आहे की काळाच्या पडद्याआड या ठिकाणी यांचा इतिहास आपल्या समोर आलेला नाहीये. 17 वर्षाचे आहेत अण्णाजी शिंदे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, चला बघा, त्यांची पत्नी गरोदर आहे. बघा आता परिस्थिती कशी आहे, पत्नी काय गरोदर आहे अण्णाजी शिंदेची, दत्तोजी शिंदेची. आणि तशा परिस्थितीमध्ये दुसऱ्याच दिवशी, ज्या दिवशी यांना मारलं गेलं, दुसऱ्या दिवशी डबल त्यांनी शपथ घेतली आणि सांगितलं की मी आता बहादूर खानचं मुंडकं छाटल्याशिवाय राहणार नाहीये. आणि मग लक्षात ठेव, चला या ठिकाणी हे जे काही दत्तोजी शिंदे आहेत 5000 सैनिक घेऊन त्या नर्मदा नदीच्या गाळामध्ये आले, त्या पात्रामध्ये उतरले आणि पुन्हा काय झालं बघा, दुसऱ्या दिवशी सेम त्या ठिकाणी ही लढाई सुरू झाली. पुन्हा त्या ठिकाणी त्या बहादूर खानने काय केलं बघा, दत्तोजी शिंदेच्या पायामध्ये 1-2 गोळ्या मारल्या, त्यांच्या हातामध्ये 1-2 गोळ्या मारल्या. आणि लक्षात ठेव, चला म्हणजे जसं त्या अण्णाजी शिंदेंना गोळ्या मारून त्या ठिकाणी पाडलं, असं खाली रिंगण केलं होतं, तसंच रिंगण त्या ठिकाणी दत्तोजी शिंदेंना केलं. दत्तोजी शिंदे गाळामध्ये पडलेत, गाळामध्ये पडलेले आहेत, हातामध्ये तलवार तशीच आहे, पायामध्ये त्यांच्या गोळ्या लागल्यात, हातामध्ये गोळ्या लागल्यात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, चला ज्यावेळेस तुम्हाला असं वाटतं, तुम्ही बी लक्षात घ्या सगळ्यांना, ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपलं आता सगळं संपलंय, आपला पराभव त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, चला शेवटचा घाव असा मारायचा किंवा असा घालायचा, शेवटचा घाव, की तिथं तुमचं डायरेक्ट
युद्धाचं पारडच बदललं पाहिजे. तेच त्या ठिकाणी काम कोणी केलं बघा, दत्तोजी शिंदेने केलं. कन्सिडर करा, थोडंसं डोळ्यासमोरचं चित्र आणा. दत्तोजी शिंदे चिखलामध्ये पडलेत, हातामध्ये पायामध्ये गोळ्या लागल्यात, हातात तलवार आहे, गाळामध्ये खाली पडलेत, आजूबाजूला सैन्य उभं आहे त्या बहादूर खानचं, आणि बहादूर खान समोर उभा आहे. आणि दत्तोजी शिंदेनी सगळी ताकद एकत्र केली आणि जशी वाघ झडप मारतो तशी झडप मारली त्या बहादूर खानच्या अंगावरती. आणि बाकीच्या सैनिकांना कळतंय न कळत एका सेकंदामध्ये त्या बहादूर खानचंच मुंडकं छाटून टाकलं. कोणी? दत्तोजी शिंदेने. बहादूर खानची गर्दन छाटल्यानंतर सगळं सैन्य अस्ताव्यस्त झालं. कुणी पळून गेलं, कुणी थांबलंच नाही तिथं, कारण की बहादूर खानला मारणं नॉट ए जोक. दत्तोजी शिंदे तेवढंच करून थांबले नाही येतं. ते बहादूर खानचं जे गर्दन त्यांनी जी छाटलेली होती ती भाल्याला लावली आणि तो भाला अख्ख्या दिवसभर त्या रोहिलखंडमध्ये फिरवला. म्हणजे जसा जसा मृत्यू त्यांच्या मोठ्या भावाला दिला तसाच मृत्यू 17 वर्षाच्या सेनापतींना त्या बहादूर खानला दिलेला आहे. आणि हा इतिहास आपल्यापर्यंत आलेलाच नाहीये, आपल्याला वेगळंच काहीतरी सांगितलं गेले. असे ग्रेट व्यक्ती त्या ठिकाणी कुठे होते बघा, आपल्या राज्यामध्ये होते. मग आता पहिला भाग लक्षात ठेवला. ठरल्याप्रमाणे काय झालं बघा, त्या नजीब खाननी काय केलंय, सरळ त्या अब्दालीला भारतामध्ये बोलून घेतलं. आणि अब्दालीला भारतामध्ये बोलून घेतल्यानंतर पहिला भाग लक्षात ठेवला, पुण्यामध्ये हे सर्व त्या ठिकाणी मराठा सरदार आहेत. आणि मग त्या जे पेशवे आहेत बघा, ज्यांचं नाव लक्षात ठेवला, बाळाजी बाजीराव यांनी आता ठरवलं की आपल्याला दिल्लीचं संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी उत्तर भारतामध्ये जाणं आहे. आणि मग लक्षात ठेवला, या ठिकाणी सरळ सरळ आपण जर बघितलं बघा तर या ठिकाणी जे काही मराठे होते त्यांचे सेनापती काय केलं बघा, दोघा व्यक्तींना नियुक्त केलं गेलं. त्यापैकी पहिले आहेत सदाशिवराव भाऊ. हे तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलं गेले की पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचे सेनापती कोण होते, तर सदाशिवराव भाऊ. आणि अजून एक नाव लक्षात ठेवलं बघा, ज्यांना आपण त्या ठिकाणी विश्वासराव म्हणूया. हे त्या ठिकाणी काय बघा, मराठ्यांचे त्या ठिकाणी कोण होते, सेनापती होते, सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव. मग आता झालं काय बघा, सरळ इथं आपण जर बघितलं बघा तर ह्यांनी दिल्लीचं प्रोटेक्शन केलं बघा, कोणी, या दोघांनी, म्हणजे मराठा राज्यांनी. परंतु फायनली जर आपण बघितलं तर लक्षात ठेवलं बघा, आता सध्याच्या हरियाणा राज्यामध्ये, कोणत्या बोललो बघा, हरियाणा राज्यामध्ये इथं एक मैदान आहे बघा, त्या मैदानाचं नाव लक्षात ठेवलं कुरुक्षेत्र. कुरुक्षेत्र ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो बघा, पानिपत. तर ह्या पानिपतच्या मैदानामध्ये या अहमद शाह अब्दालीचं पूर्णपणे सैन्य आणि या बाजूला काय बघा त्या ठिकाणी सदाशिवराव विश्वासराव यांचं सैन्य, यांच्यामध्ये सरळ सरळ लक्षात ठेवला पानिपतची काय बघा या ठिकाणी जी तुमची तिसरी लढाई आहे ही लढाई झाली. ओके, आता लक्षात ठेवला ही झाली तुमची 1700 कधी बघा 61 मध्ये. या अहमद शाह अब्दालीला या ठिकाणी दोन व्यक्तींनी भारतामध्ये मदत केलेली आहे. एक लक्षात ठेवला, हा नजीब खान रोहिल्या, हा आपल्यासाठी एक महत्वाचा व्यक्ती आहे, नजीब खान रोहिल्या. आणि अवधचा नवाब आहे बघा, ज्याचं नाव लक्षात ठेवला आपण, ज्याला सुजा उद्दौला म्हणूया. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सुजा उद्दौला हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांच्या विरुद्ध लढलेला आहे. हा एक भाग लक्षात ठेवला. परंतु इथं तुम्हाला अजून एक वेगळी घटना सांगतो मी, आपण कल्पनाही करू शकत नाहीये एवढं क्रूरपणे त्या ठिकाणी मराठ्यांचा पराभव झाला. अक्षरशः लक्षात ठेवला, इथं ही जी पानिपतचं तुमची जी लढाई झालेली आहे बघा, ही झाली त्या ठिकाणी 14 जानेवारी 1700 कधी बघा त्या ठिकाणी 61 मध्ये. परंतु हे तुम्हाला माहीत नाहीये, आपण ते वेगवेगळे पिक्चर पाहतो आणि त्याच्यामध्ये वेगळंच काहीतरी सांगितलेलं असतं आणि आपण त्याच गोष्टी त्या ठिकाणी काय करतो बघा, सरळ सरळ त्या ठिकाणी खऱ्या म्हणून बसतो बघा. 1 जानेवारी पासून, काय बोललो मी, 1 जानेवारी पासून जे मराठा सैन्य होतं जवळजवळ 40,000 सैनिक मराठ्यांचे होते, 40,000. पण बाकी इतर त्या ठिकाणी इतर लोक त्या ठिकाणी भरपूर गेले होते. अशा जवळजवळ 3 ते 4 लाख लोक त्या पानिपतमध्ये आले होते मराठ्यांचे. एक गोष्ट तुम्ही कधी पण लक्षात ठेवचला, त्या 14 जानेवारीला 1 जानेवारी पासून त्या ठिकाणी मराठा सैन्य ज्यांना युद्ध करायचंय ते विदाऊट अन्न पाण्याचे आहेत, अशी नोंद आहे बऱ्याचशा पुस्तकामध्ये. बऱ्याचशा लेखकांनी असं सांगितलेलं आहे की मराठा सैन्य ह्या पुढच्या 7-8 दिवसामध्ये बघा, तिथं एक माती आहे बघा, शाडूची माती, ह्या झाडाचा पाला गोळा केला आणि त्या झाडाचा पाला गोळा करून त्या शाडूच्या मातीचा चिखल केला आणि त्या झाडाच्या पालासोबत ही शाडूची माती त्या ठिकाणी मराठा सैनिकांनी खाल्लेली आहे. म्हणजे एवढी विचित्र त्या ठिकाणी परिस्थिती आली होती. आणि अशा कंडिशनमध्ये या ठिकाणी 14 जानेवारीला ही पानिपतची लढाई झाली. परंतु एक पहिला भाग लक्षात ठेवला, या युद्धामध्ये आपले एक महत्वाचे सेनापती ज्यांचं नाव लक्षात ठेवला काय बघा त्या ठिकाणी, विश्वासराव यांना मारलं गेलं. काय बोललो मी, यांना त्या ठिकाणी मारलं गेलं.
आता एक पहिला भाग लक्षात ठेवा, जर तुम्ही महाभारताबद्दल जर बोलले, काय बोलतो माझ्या बोलण्याकडे प्रत्येकाने लक्ष द्या. या महाभारतामध्ये जसं बघा जे कौरव होते, या कौरवांनी काय केलं तर बघा चक्रव्यूह रचलं होतं आणि चक्रव्यूह रचून त्या ठिकाणी काय केलं तर बघा अभिमन्यू यांना त्या ठिकाणी मारलं गेलं होतं. तसं आपण जर या पानिपतच्या तिसऱ्या जर युद्धाबद्दल जर बोललो तर पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये काय झालं बघा, या ठिकाणी जे अहमद शाह अब्दालीचं सैन्य आहे त्या सैन्याने असं चक्रव्यूह रचलेलं आहे आणि त्या चक्रव्यूहमध्ये या विश्वासरावांना या ठिकाणी काय केलं बघा, इथं अडकवलं गेलं आणि विश्वासरावांची त्या ठिकाणी अमानुषपणे हत्या केली गेली. आणि म्हणून पानिपत मधील अभिमन्यू, काय बोललो तुम्हाला मी, पानिपत मधील अभिमन्यू जर आपल्याला कुणाला म्हणायचंय तर लक्षात ठेवा, चला पानिपत मधील अभिमन्यू आपल्याला म्हणायचं बघा त्या ठिकाणी विश्वासराव यांना. आणि इथं तुम्हाला बऱ्याचदा परीक्षेमध्ये आतापर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे, आता पानिपतमध्ये एवढा त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया की क्रूरपणे त्या ठिकाणी काही मराठी सैनिकांची हत्या केली गेली. तुम्हाला अजून पण एक लक्षात ठेवा, अहमद शाह अब्दालीचं सैन्य जे आहे हे असं काय करायचं माहितीये का, दिसेल त्या मराठी व्यक्तीला तिथं डायरेक्ट कापायचं, मारायचं त्यांना. जवळजवळ 3 ते 3.5 लाख लोक या पानिपतच्या मैदानामध्ये आपल्या त्या ठिकाणी मेलेले आहेत. म्हणून तर आपण म्हणतो ना पानिपतवरती 1.25 लाख बांगडी फुटली. 1.25 लाख बांगडी फुटली म्हणजे इथं कितीतरी लोक या ठिकाणी ज्या महिला होत्या त्या विधवा झाल्या. ओके, हा एक भाग लक्षात ठेवा. आणि ही पानिपतच्या लढाई संदर्भात आपल्याला काय करायचं आहे, आपल्या एक्झामच्या दृष्टीने हे पॉईंट त्या ठिकाणी काय करा बघा, लक्षात ठेवा. ठीक आहे, मग पानिपतची लढाई कधी झाली असं जर विचारलं तर लक्षात ठेवा बघा 14 जानेवारी 1761 मध्ये. बरं, ही लढाई कुणा झालेली आहे तर बघा इथं मराठा आणि कोण बघा, अहमद शाह अब्दाली. पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचे सेनापती कोण होते, सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव. आणि अहमद शाह अब्दालीला त्या ठिकाणी भारतामध्ये मदत कोणी केली तर नजीब खान रोहिल्या आणि कोण बघा त्या ठिकाणी सुजा उद्दौला यांनी त्या ठिकाणी मदत केलेली आहे. हा एक भाग आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आणि अजून एक वेगळा मुद्दा आहे की पानिपत मधील अभिमन्यू कुणाला म्हणायचे तर आपला आन्सर त्या ठिकाणी काय पाहिजे बघा, विश्वासराव यांना आपण त्या ठिकाणी पानिपत मधील अभिमन्यू म्हणतो. ठीक आहे, ह्या 3 घटना तुम्हाला सांगायच्यात या पेशव्यांच्या कालखंडामधल्या बाळाजी बाजीरावांच्या. 1740 ते 1761 हा त्यांचा कालखंड आहे. आणि बघा 1761 मध्ये पानिपत झाल्यानंतर म्हणजे इतकी भयंकर हानी मराठा राज्याची झाली, त्यामुळे तो धक्का किंवा तो धसका यांना लागला बघा. आणि त्याच्यामध्येच त्यांचं काय झालं त्या ठिकाणी मृत्यू झाला. आता 2 मिनिटं लक्ष द्या बघा, जसा बाळाजी बाजीरावांचा मृत्यू झाला, मी तुम्हाला पाठीमागे सांगितलं होतं की बाळाजी बाजीराव नाव थोडे लक्षात ठेवा, ज्यांचा आता मृत्यू झालेला आहे. बाळाजी कोण बघा या ठिकाणी बाजीराव. आणि या बाळाजी बाजीरावांचे एक बंधू आहेत ज्यांचं नाव लक्षात ठेवा काय त्या ठिकाणी रघुनाथराव. ती वंशावळ आठवा जरा तुम्हाला दिलेली मी. मग आता बाळाजी बाजीरावांना एकूण 3 मुलं होते. त्यापैकी पहिले विश्वासराव, ज्यांना आता आपण या ठिकाणी पानिपत मधील अभिमन्यू म्हणलोय, जे त्यांचा मृत्यू झालाय. त्यानंतर 2 नंबर होते बघा या ठिकाणी माधवराव. आणि 3 नंबर कोण आहेत तर त्यांचं नाव लक्षात ठेवा बघा नारायणराव. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आता झालं काय बघा, आपण जर बघितलं तर आता इथं बाळाजी बाजीरावांच्या मृत्यूनंतर रघुनाथराव यांना पेशवा, म्हणजे त्यांची इच्छा होती की आता पेशवा मला व्हायचंय, काय त्या ठिकाणी पेशवा आता मला व्हायचंय. कारण की परिस्थिती तशी निर्माण झाली बघा, मराठा राज्यामध्ये जे 12 भाईचं मंडळ आहे बघा, काय बोललोय 12 भाईचं मंडळ. मग या 12 भाईच्या मंडळामध्ये नाना फडणवीस नावाचे एक व्यक्तिमत्व आहे, बरोबर आहे का नाही, महादजी शिंदे वगैरे हे व्यक्ती आहेत. तर आता या 12 भाईनं काय केलं बघा, रघुनाथरावांना त्या ठिकाणी पेशवा न करता पेशवा कुणाला बनवलं बघा त्या ठिकाणी माधवरावांना. त्यामुळे रघुनाथरावांचा त्या ठिकाणी पूर्णपणे इथं आपण ज्याला म्हणूया राग आला त्यांना. कारण की राग का आला, कारण की रघुनाथरावांचं मत असं होतं की आता हे 12 भाईचं मंडळ काय करते बघा, यांना फक्त नावापुरतं पेशवा बनवतंय, सगळी सत्ता हेच हातामध्ये घेत आहे. ओके, आणि त्यामुळे त्यांनी काय केलं बघा, या माधवरावांच्या त्या पेशवे पदाला विरोध केला. तरी पण 1761 ते 1772 पर्यंत या ठिकाणी काय केलं बघा, माधवरावांनी पेशवे पद त्या ठिकाणी सांभाळलं. 72 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि त्यांचा मृत्यू झाल्यानंतर काय केलं बघा, आता 12 भाईचं म्हणजे आता रघुनाथरावला वाटलं ठीक आहे आता पेशवा त्या ठिकाणी मला केलं जाईल, परंतु 12 भाईनं काय केलं बघा, पुन्हा रघुनाथरावांना पेशवे पदापासून अलिप्त ठेवलं. म्हणजे 12 भाईचं मत असं आहे की रघुनाथरावांना पेशवा होणच द्यायचं नाही आपल्याला. कारण की रघुनाथरावांना जर पेशवा केलं तर लक्षात ठेवायचं त्या ठिकाणी यांना प्रॉब्लेम येत होता 12 भाई मंडळाला. आणि रघुनाथरावांचं मत असं होतं की हे लोक त्या ठिकाणी काय करताय, हे लोक राजकारण करताय आणि राजकारण करून मुद्दामून त्या ठिकाणी यांच्या हातामध्ये पेशवेपद देत आहे की ज्यांना एवढा अनुभव नाहीये. आणि यांना अनुभव नसल्यामुळे लक्षात ठेवायचं या ठिकाणी खरी सत्ता हे लोक उपभोगताय.
आणि तसंच झालं बघा इथं पण. आता नारायणराव तर एकदम कमी म्हणजे एकदम लहान होते, एकदम लहान म्हणजे अति लहान होते. मग तरी पण काय केलं बघा, या 12 बहिणी सेकंड पेशवा कुणाला बनवलं बघा, नारायणरावला बनवलं. आणि त्यांचा कालखंड आहे 1772 ते त्या ठिकाणी किती बघा 1773. पण आता जसं नारायणरावाला पेशवा केलं बघा, मी तुम्हाला मगाशीच बोललो की नारायणरावांना प्रशासनाचा बिलकुल छोटे आहेत ते, एक 16-17 वर्ष आहेत फक्त. आणि आता रघुनाथरावांना वाटलं की आता 12 बहिचा आपल्याला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल, पण त्यासाठी पेशवा पद हे आपण स्वतः त्या ठिकाणी हातामध्ये घ्यायला पाहिजे. परंतु आता पेशवा तर यांना बनवलं गेले, नारायणरावांना. मग रघुनाथरावांनी काय केलं बघा, सरळ नारायणरावांना कैद करण्याचा प्लॅन केला. आणि तिथे एक चिठ्ठी त्यांनी लिहिली. आणि ही चिठ्ठी अशी होती की नारायणरावांना या ठिकाणी काय बघा धरावे. काय बोललो मी, नारायणरावांना धरावे. आणि ही चिठ्ठी लिहिली आणि त्यांच्या जे काही लोकलचे गुंड आहेत त्यांच्या हातामध्ये दिली. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही नारायणरावला धरा, त्यांना कैद करा. आणि त्यांना आपण कैद केलं तर पेशवा त्या ठिकाणी माझ्याकडे येऊन जाईल आणि मग मी त्या ठिकाणी पुन्हा सगळं राज्य जे आहे हे व्यवस्थित चालवेल. परंतु गुंडांचा एक गैरसमज झाला. तो गैरसमज असा आहे की त्यांनी काय केलं बघा, धच्या ऐवजी म वाचलं. काय बोललं, धच्या ऐवजी म वाचलं. आणि मग त्यांनी काय केलं बघा, नारायणरावांना धरावे असं म्हणण्यापेक्षा नारायणरावांना काय बघा त्या ठिकाणी मारावे असा त्यांचा समज झाला. आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता 1773 मध्ये डायरेक्ट काय केलं बघा, नारायणरावांना डायरेक्ट त्या ठिकाणी मारून टाकलं. नारायणरावांना मारून टाकलं. परंतु नारायणराव त्यांचा मृत्यू होत असताना, हे गुंड लोक त्यांना मारत असताना बघा, हे आपल्या समोर वेगळ्या पद्धतीचं राजकारण दिले गेले आणि खूप चुकीची माहिती आपल्याला दिली गेलेली आहे. आपल्याला सांगितलं गेलं की रघुनाथरावांनीच काय केलं बघा, नारायणरावाला मारलंय असं सांगितलं गेलंय. परंतु रघुनाथरावांचा प्लॅन असा होता की नारायणरावला कैद करायचं, फक्त कैद करायचं. कुठपर्यंत, एकदा पेशवा मी होईपर्यंत. कारण की ते माझे पुतणे आहेत आणि छोटे आहेत, 16-17 वर्ष, छोटे आहेत ते. मग रघुनाथरावांचं मत असं होतं की यांना कैद करायचं आणि कैद करून पेशवा एकदा मी बनलो की त्यांना डायरेक्ट मी त्या ठिकाणी सरळ माझ्या कैदून त्यांची मुक्तता करून टाकेल, संपला विषय. परंतु 12 बहीच्या हातामध्ये सत्ता जाऊन द्यायची नाही. कारण की एकदा का 12 बहीच्या हातामध्ये सत्ता गेली तर आपलं काहीच राहणार नाही. आणि त्यामुळं काय केलं माहितीये का, लक्षात ठेव, चला सरळ त्या ठिकाणी नारायणरावला, मग हा गुंडांचा गैरसमज झाला आणि त्यांनी काय केलं बघा, नारायणरावला त्या ठिकाणी मारलेलं आहे. आणि नारायणराव मरत असताना किंवा त्यांचा त्या ठिकाणी हत्या करत असताना नारायणरावांनी काय केलं बघा, काही वाक्य त्या ठिकाणी उच्चारलेले आहेत. आणि ते वाक्य असे आहेत की काका वाचवा, काका वाचवा. काय बोललो बघा मी, काका वाचवा, काका वाचवा. म्हणजे ते रघुनाथरावांना ते काय म्हणायचे बघा त्या ठिकाणी, काका म्हणायचे. म्हणजे काका वाचवा, काका वाचवा. आणि तुम्ही कल्पनाही करू शकत नाहीये, तुमच्या शिक्षक भरतीमधला हा प्रश्न आहे, पाठीमागच्या पेपर मधला. काका वाचवा, काका वाचवा. काय बोललो मी, काका वाचवा, काका वाचवा. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या पेशव्यांनी उच्चारलेलं आहे, तर लक्षात ठेव. चला, हे वाक्य त्या ठिकाणी कोणी उच्चारले बघा, नारायणरावाने, त्यांची हत्या करत असताना. म्हणजे नारायणरावांनाही, म्हणजे नारायणराव आणि रघुनाथराव यांच्यामध्ये एवढी बॉन्डिंग होती की त्यांनी मरतानाही काकांचं नाव घेतलेलं आहे, मला वाचवा तुम्ही. आणि लोकांनी काय आपल्या समोर मेसेज दिला की नारायणरावांनाच कुणी मारलं, रघुनाथरावांनी मारले. आणि थोडंसं अजून एक तुम्हाला वेगळा मुद्दा सांगतो मी आता. ही थोडंसं आपण ज्याला म्हणूया एक वेगळी घटना आहे. ओके, काय म्हणताय, एक वेगळी घटना आहे. त्या घटनेबद्दल 1-2 मिनिटं बोलतो मी. आता कसं असतं माहिती आहे की ह्या गोष्टी तुम्ही माना नका मानू, मी तुम्हाला अजून एक थोडंसं वेगळ्या विषयाबद्दल बोलतो. म्हणजे मी तुम्हाला त्या गोष्टीवरती विश्वास ठेवा असं बोलणार नाहीये, कारण की आपण भविष्यातले शिक्षक आहोत. पण आजही जर तुम्ही शनिवार वाड्यामध्ये गेले तर त्या शनिवार वाड्यामधून, म्हणजे अशी आख्यायिका आहे, अजून तर प्रत्यक्षात आपण कधी ऐकलेला नाही तो आवाज, पण तिथल्या स्थानिक लोकांचं मत असं आहे की अजूनही त्या शनिवार वाड्याची जी मागची भिंत आहे, त्या मागच्या भिंतीमधून कधी कधी अमावस्याला किंवा कधी कधी पौर्णिमेला असा आवाज येतो की काका वाचवा, काका वाचवा. असा आवाज आजही येतो तिथं. मग आता असा जर आवाज आज येत असेल तर लक्षात ठेवा, नारायणरावचा जो आत्मा आहे तो त्या भागामध्ये अजून पण आहे, लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला एक वाक्य कधी पण लक्षात ठेवा, आपल्याला सर्व गोष्टीचं नॉलेज पाहिजे बघा, सर्व गोष्टीचं. मला सांगा, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, काय बोललो बघा, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पुढचे आपण जे संस्कार करतो बघा, मृत्यूच्या नंतरचे संस्कार बोललो मी.
म्हणजे जसं मृत्यूच्या नंतर संस्कार, पहिला संस्कार असतो बघा त्या ठिकाणी जाळणे, काय बोललो बघा, जाळणे हा संस्कार आहे. त्यानंतर सेकंड भाग आहे बघा, त्या व्यक्ती जो जाळलेला आहे त्याची राख त्या ठिकाणी जे जाळलेलं जे आहे एखाद्या नदीमध्ये किंवा एखाद्या शेतामध्ये वगैरे कुठेतरी त्या राखेचं काय करणे बघा, विल्हेवाट लावणे, म्हणजे ज्याला आपण सरळ सरळ गंगा नदीमध्ये, असं शेवटी गंगा म्हणतो आपण त्याला प्रत्येक भागामध्ये, त्या नदीमध्ये टाकणे. त्यानंतर बघा त्या व्यक्तीचा एक 10वा असतो, 10 दिवसांनी त्या व्यक्तीला आपण त्या ठिकाणी 10वा त्याचा हे करतो बघा, आणि 10 दिवसानंतर एक 2-3 दिवसामध्ये गोडधोड जेवण करतो आणि आपण त्या ठिकाणी काय करतो बघा, 13वा त्या व्यक्तीचा या ठिकाणी करत असतो, 13वा. आणि त्याच्यानंतर डायरेक्ट लक्षात ठेवा, चला वर्ष श्राद्ध जे आहे, एका वर्षानंतर आपण काय करतो बघा, की त्या ठिकाणी त्याचं वर्ष श्राद्ध घालत असतो. तुमच्यापैकी मला कोणी सांगू शकतं की हे आपण संस्कार का करतो बरं एखाद्या व्यक्तीचे मृत्यू झाल्यानंतर? ऋग्वेदामध्ये, तुमच्या यजुर्वेदामध्ये, काही आपल्या ब्राह्मण ग्रंथामध्ये, आरण्यकामध्ये, उपनिषदामध्ये याचे तुम्हाला दाखले सापडतात. उगाच आपण हे संस्कार, हे विधी ठेवलेले नाही येतात, विधी प्रत्येकाने केलेच पाहिजेत, लक्षात ठेवा. चला मी तुम्हाला त्या गोष्टीकडे घेऊन जात नाहीये, परंतु याच्या पाठीमागं शास्त्रीय आधार आहे. हे विनाकारण त्या ठिकाणी नाही येतं, विनाकारण त्या ठिकाणी केलेलं नाही. ठीक आहे, ज्याला आपण आज वेगळ्या भाषेमध्ये आपण जाळण्याच्या नंतर अस्थि विसर्जन असं पण बोलू शकतो बघा. काय अस्थि विसर्जन. 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. आता हा थोडंसं विषयांतर होतंय आपलं, पण चला विषय निघाला आता बोलून टाकतो मी, कारण की ह्या गोष्टीमधलं म्हणजे ह्याच नाही, हिस्टॉरिकल बाबीमधलं माझं जे वाचन आहे हे वाचन त्या ठिकाणी खूप मोठ्या लेवलला आहे, तुम्ही कल्पना करू शकत नाहीये. माझ्याकडं माझी अख्खी एक रूम आहे बघा, त्या रूम मध्ये दुसरं काहीच नाहीये, फक्त मी आणि माझे पुस्तकं, संपला विषय. मला वाचन करण्याची एवढी अफाट सवय आहे आणि आवड पण आहे. मी तुम्हाला सांगतो, माझं डेलीचं शेड्यूल सकाळी स्टार्ट होतं बघा 7 वाजता, सकाळी 7 वाजता, आणि रात्री माझं पूर्णपणे जे माझं टाइम टेबल आहे, आता सध्याला 9 वाजता फिनिश होतंय, पण कधी कधी मला 10 पण वाजतात, कधी कधी 11 पण वाजतात. आणि मला आठवते की असा एकही दिवस माझ्या आयुष्यातला गेलेला नाहीये की त्या दिवशी मी अवांतर वाचन केलेलं नाहीये. भयंकर आवड आहे मला त्या गोष्टीची. रात्री मला कधी कधी झोपण्यासाठी 12 वाजतात, कधी 1 वाजतात, कधी 2ही वाजतात, कारण की कधी कधी आमचे बाकीचे पीपीडीज वगैरे काम असतं. जर 12 जर वाजले तर माझं सगळं म्हणजे वर्किंग फिनिश करून मी रात्री 1 ते 1.5 तास वाचन करतो, म्हणजे करतो. ते माझं, आपण ज्याला म्हणूया, एक तो खुराकच आहे तो. त्याच्याशिवाय मला दिवस संपला म्हणूनच वाटत नाहीये. ती आवड तुमच्याही मध्ये निर्माण करा तुम्ही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये सगळ्या संकटांना अगदी हसत मुखत सामोरं जायचंय, वेगवेगळ्या यशाची शिखरं जर तुम्हाला काबीज करायचीत, तर एकमेव पर्याय आहे, वाचन करा, भयंकर वाचन करा. आता एक तुम्हाला गोष्ट बोलतो बघा, मी सरळ सरळ इथं आपण जर पाहिलं, काय सांगतो लक्षात ठेव. चला, एक असतो बघा त्या ठिकाणी ज्याला आपण पृथ्वी लोक म्हणूया. काय बोललो बघा, पृथ्वी लोक. 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. पृथ्वी लोक मधला जो भाग आहे बघा, त्या भागाला म्हणायचंय अंतरिक्ष. अंतरिक्ष बोलायचंय. आणि त्याच्यानंतर असतं बघा या ठिकाणी सरळ सरळ स्वर्गलोक. काय बोललो त्या ठिकाणी, स्वर्गलोक, ज्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी हे लोक राहतात. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो बघा, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आपण त्या व्यक्तीला काय करतो बघा, त्या ठिकाणी जाळतो, म्हणजे त्याचा विधी वगैरे करतो. तो असा बऱ्याचशा याच्यामध्ये नोंदी आहेत की त्या व्यक्तीला जाळल्यानंतर ती जी व्यक्ती आहे तिची फक्त बॉडी जळते बघा, शरीर जळतं, पण त्या शरीरामधला जो आत्मा आहे तो तिथंच थांबतो. त्या घरामध्ये म्हणा किंवा जिथं तुमचा वास आहे त्या भागामध्ये, त्याचा लवकर विश्वास होत नाही की माझा मृत्यू झाला म्हणून. विश्वास होतच नाहीये, आणि तो लवकर बिलीव्ह करत नाहीये की मी तुमच्यातून निघून गेलोय म्हणून. आणि मग पुढचे 1-2 दिवस तो तुम्हाला कंटिन्यू बोलण्याचा प्रयत्न करतो, आत्म्याबद्दल बोलतो मी, मग तुमच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपल्याला दिसतच नाही त्या गोष्टी, त्यामुळे विषयच नाही काही. परंतु ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीचं 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी हस्ती विसर्जन करतो बघा, अस्थि विसर्जन, त्यावेळेस त्या व्यक्तीला वाटतं की आता आपला ह्या ग्रहावरला आपलं काय झालंय, त्या ठिकाणी कार्यक्रम आटोपलेला आहे, म्हणजे आपला मृत्यू झालेला आहे. आणि मृत्यू झाल्यानंतर तो व्यक्ती त्या ठिकाणी काय करतो बघा, जर सरळ लक्षात ठेव, चला, जर त्या व्यक्तीचा जीवनकाल जर सगळा समाधानी असेल तर तो पुढच्या प्रवासाला आनंददायी पद्धतीनं त्या ठिकाणी सुरुवात करतो. पण असमाधानी असेल
तर तो व्यक्ती त्या ठिकाणी काही ना काहीतरी पाऊल खुणा पाठीमागे ठेवून जातो बघा, ज्याला आपण भटकती आत्मा म्हणतो, बरोबर की नाही, भटकती आत्मा. आणि मग लक्षात ठेवतो आपण 10 दिवसांनी काय करतो बघा, त्या व्यक्तीचा 10वा करतो. एक गोष्ट लक्षात ठेव, चला 10वा केल्यानंतर तो व्यक्ती जर पूर्णपणे समाधानी आहे, नाही यार मी माझ्या जीवनकालामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, सगळे लोक माझ्यावरती समाधानी आहेत, मी सगळ्यांसाठी एकदम हॅपी आहे तो, तर तो व्यक्ती त्या ठिकाणी पृथ्वी लोक सोडतो आणि अंतरिक्षामध्ये प्रवास करायला सुरुवात करतो बघा. अंतरिक्षामध्ये म्हणजे 10वा झाल्यानंतर, लक्षात ठेव चला, 10वा झाल्यानंतर तो व्यक्ती समाधानी जर असेल तर त्याचा प्रवास त्या ठिकाणी पृथ्वीलोकातून कुठे सुरू झालाय, अंतरिक्षामध्ये सुरू झाला, म्हणजे ह्या अनंत पोकळीमध्ये. आणि 13व्या दिवशी आपण काय करतो बघा, त्या व्यक्तीला या ठिकाणी असं एक गोडधोड जेवण करतो. आणि लक्षात ठेव चला, त्यावेळेस अंतरिक्षामध्ये त्याचा पूर्णपणे प्रवास सुरू झालेला आहे. आणि एका वर्षामध्ये ती व्यक्ती त्या ठिकाणी, 1 वर्ष लागतं हा प्रवासाला, ती कुठे पोहोचली बघा, त्या ठिकाणी स्वर्गलोकामध्ये. आणि स्वर्गलोकामध्ये पोहोचल्यानंतर तिनं तिथून जर एका वर्षानंतर ती पाहते की नाही ठीक आहे सगळ्या गोष्टी ओके आहेत, आणि नंतर आपण त्या ठिकाणी काय करतो बघा, मग त्या व्यक्तीचं वर्ष श्राद्ध घालतो. आणि एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवतो, पुनर्जन्म हा जो प्रकार आहे हा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूच्या नंतर 1 वर्षानंतर असतो बघा. जर त्या व्यक्तीचा पुनर्जन्म जर झाला, जर एखाद्या दुसऱ्या बॉडीमध्ये तो आत्मा जर इन्स्टॉल झाला असेल माझ्या भाषेमध्ये, तर तो 1 वर्षानंतर इन्स्टॉल केला जातो. काय बोलतो, तो जो आत्मा आहे ती बॉडी कोणती पण असू शकते, ती बॉडी कदाचित एखाद्या मनुष्याची असू शकते, एखाद्या प्राण्याची, एखाद्या कीटकाची, पशु पक्ष्यांची, पण तो जो आत्मा आहे तो 1 वर्षानंतर इन्स्टॉल होतो. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी वर्ष श्राद्ध हे 10वा 13वा अस्थि विसर्जन आणि त्या ठिकाणी काय करतो बघा, हे विधी जे आहेत हे विधी आपण त्या ठिकाणी पार पडतो. ठीक आहे, हे पण आपल्याला या ठिकाणी माहीत असणं या ठिकाणी लक्षात आहे बघा. परंतु पहिला एक भाग लक्षात ठेव चला, यांच्याबद्दल तसं आहे, नारायणरावाच्या बद्दल असतं, तिथं आवाज येतो असं बोललं जाते. चला तो एक भाग सोडून द्या, आपल्या अभ्यासाचा विषय नाहीये ते. बघा इथे आता बघा झालंय काय, मग नारायणरावांचा वध केल्यानंतर 1773 मध्ये रघुनाथरावांनी काय केलं बघा, पेशवे पद हातामध्ये घेतलं, परंतु नामधारी पेशवे, कारण की त्यांच्या पेशवे पदाला या 12 बहिणी परवानगी दिली नाही. पण ज्या वेळेस लक्षात ठेव चला, नारायणरावांचा वध केला गेला बघा, त्यावेळेस नारायणरावांच्या पत्नी ज्या आहेत या गरोदर होत्या. आणि मग त्यांनी काय केलं बघा, एक बाळाला जन्म दिला आणि लगेच काय केलं बघा, त्या 12 बहिणी बघा, ज्याला आपण 12 बहीचं राजकारण म्हणतो, त्या 12 बहिणी काय केलं, त्या बाळाला नाव दिलं सवयी माधवराव. काय बोललो बघा, सवयी माधवराव असं नाव दिलं. आणि सवयी माधवराव असं नाव देऊन त्या बाळाच्या अंगावरती पेशवे पदाचे वस्त्र ठेवले आणि डायरेक्ट त्यांना पेशवे म्हणून काय केलं बघा, डिक्लेअर केलं. आणि मग त्यांचा कालखंड आहे 1774 ते 1795. म्हणजे रघुनाथरावांना काय केलं बघा, पेशवे पदावरनं काढलं कोणी, 12 बहिणी. त्यामुळे रघुनाथरावांचा दिमाग खराब झाला. त्यांना वाटलं की यार राज्य माझं, मूळ पेशवा म्हणजे माझ्या ह्याच्यातला आहे, आणि हे 12 बहिणी काय केले, हे घाणेरडं असं राजकारण केले. आणि राजकारण करून काय केलं बघा, मला पेशवे पदापासून दूर केले, आता यांचा मी बंदोबस्त लावतो म्हणजे लावतो. लगेच त्या ठिकाणी काय केलं बघा, रघुनाथरावांनी डायरेक्ट ब्रिटिशांकडे गेले. कोणाकडे बघा, ब्रिटिशांकडे त्यांची मदत घेतली आणि डायरेक्ट त्या ब्रिटिशांकडे जाऊन एक तह केला, ज्या तहाचं तुम्हाला नाव माहित पाहिजे बघा, सुरतचा तह. आणि हा तह केलाय या ठिकाणी 1700 कधी बघा 75 मध्ये. आणि इथंच त्या ठिकाणी काय झालंय, आपलं जे प्रथम इंग्रज मराठा युद्ध आहे, या प्रथम इंग्रज मराठा युद्धाला काय झाले बघा, या ठिकाणी सुरुवात झाली. त्याचा एकूण कालखंड आहे 1775 ते 1800, पहिल्या युद्धाचा 1775 ते 1700 किती बघा, त्या ठिकाणी 82. म्हणजे आता इथं खऱ्या अर्थानं ब्रिटिशांनी काय केलं बघा, मराठा राज्याच्या त्या अंतर्गत राजकारणामध्ये या ठिकाणी हस्तक्षेप केलेला आहे. आणि त्यामुळे पहिल्या युद्धाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आता ह्या पहिल्या युद्धाबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया, पण आपल्या पुढच्या तासामध्ये. ओके, चला अजून एक लेक्चर बाकी, म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये हे तुमचे सगळे इंग्रज मराठा युद्ध संपून जातील आणि नंतर मग आपण एक एक स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊया. चालेल, ठीक आहे. आता थांबतो मी, भेटू आपण आपल्या सेकंड भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभ दिवस.